नमस्कार. हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 48 तासातील हवामान अंदाज पाहूया. सध्या पाहायला गेलं तर उत्तर भागातूनच कमी दाबाचे क्षेत्र तर राज्यामध्ये पाहायला गेलं तर राज्यामध्ये सर्वच ठिकाणी थोडं थोडं पावसाचा जोर आहे. पण सांगली, कोल्हापूर ह्या भागातून हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. संपूर्ण कोकणपट्टी भागातून पाहायला गेलं तर जोरदार पावसाची सरी येतील असं दिसतं. मुसळधार पाऊस काही नाही दिसत. रत्नागिरी, दापोली, सातारा, पुणेचा काही भाग या भागातून घाट परिसर, नाशिक पट्ट्यापर्यंत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच नंदुरबार ह्या परिसरात हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. जळगाव, मेहकर, अकोला, परभणी, बीड ह्या भागात हलका मध्यम पाऊस अपेक्षित आहे. लातूर, बार्शी, सोलापूरचा पट्टा सोलापूरमध्ये थोडासा जरा जोरदार पाऊस असणार आहे. सांगली, कोल्हापूर, विजापूर, बेळगाव, बागलकोट, विटा ह्या परिसरात हा जो पट्टा आहे ह्या पट्ट्यामध्ये या भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाच्या सरी राहण्याची शक्यता आहे. तसेच कलबुर्गी, घोकी, तसेच कर्नाटकचा काही भाग, मराठवाड्याचा काही भाग, नांदेड, परभणी, निजामाबाद, मेहकर, अकोला या भागातून हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. अमरावती, यवतमाळ, हिंगणघाट, चंद्रपूर, तसेच आरही, आरमोरी ह्या भागातून पाहायला गेलं तर हलक्याची पावसाची शक्यता दिसत आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर नागपूर म्हणजे विदर्भ पट्ट्यात सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात क्वचित हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. दक्षिण भागात पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पावसाची शक्यता बऱ्यापैकी आहे. आणि एक 48 तासात ह्या पावसाचं प्रमाण जास्त वाढेल, थोडासा वाढेल आणि विदर्भ पट्ट्यात थोडासा पावसाचं प्रमाण जास्त वाढेल आणि संपूर्ण पश्चिम ह्याच्यात कोकणपट्टी भागातून मुंबई ते बेळगाव पट्ट्यामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बाकी उर्वरित भागात पावसाचा जोर हलका मध्यम टिकून राहण्याची शक्यता आपण पाहिलात 48 तासातील हवामान अंदाज. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.